स्टोरी ऑफ द डे या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। दिवसभरातील महत्त्वाच्या विषयांसंदर्भातले सविस्तर रिपोर्ट आपण पाहणार आहोत आणि सुरुवात करूयात दिवसभरातल्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं। दिल्लीमधल्या काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि ज्यावरनं देशातलं राजकारण देखील तापलेलं आहे। या व्हिडिओमध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी वंदे मातरम संदर्भात सूचना देताना दिसलेल्या आहेत। त्यामुळे वंदे मातरमवरून सत्ताधारी आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालेलं आहे। काँग्रेसच्या कार्यक्रमात वंदे मातरमला विरोध, सोनिया गांधींकडून वंदे मातरम थांबवण्याचा प्रयत्न, व्हायरल व्हिडिओवरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल, काँग्रेसनं वंदे मातरम विरोधाचे आरोप फेटाळले, काँग्रेसच्या दिल्लीतल्या मुख्यालयातला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी कार्यकर्त्यांना वंदे मातरम दरम्यान काही सूचना देत असल्याचं दिसतंय। या व्हिडिओवरून भाजपसह सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। काँग्रेसची वंदे मातरम विरोधी मानसिकता पुन्हा एकदा समोर आलेली आहे। काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये संपूर्ण वंदे मातरम सुरू असताना सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे अस्वस्थ बघायला मिळाले। अगर इस देश में रहना होगा वंदे मातरम कहना होगा। संपूर्ण वंदे मातरम म्हटलंच पाहिजे, परंतु वंदे मातरमला विरोध करण्याची काँग्रेसची मानसिकता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आणि काँग्रेसचा बुरखा फाटला। खरं तर अशा पद्धतीनं राष्ट्रगानाचा अपमान करणं कुठलाही भारतीय सहन करणार नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही काँग्रेसच्या या व्हिडिओवर जोरदार निशाणा साधलाय। फडणवीसांनी तर काँग्रेसच्या या कृतीला थेट वैचारिक नक्षलवादाशी जोडल्याचं दिसलं। देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे? हे अराजकता नाही तर काय आहे? एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे? सत्ताधाऱ्यांनी या व्हिडिओवरून थेट काँग्रेसचा वंदे मातरमला विरोध असल्याचा आरोप सुरू केला, पण काँग्रेसनं मात्र हा आरोप फेटाळून लावला। काँग्रेसमध्ये कित्येक वर्षांपासून वंदे मातरम गायलं जातं, कोणीही वंदे मातरमला विरोध केला नाही असं काँग्रेसनं स्पष्ट केलंय। घटना जी घडलेली आहे तिचा संदर्भ वेगळा आहे आणि कांगावा जो चाललाय तो वेगळा आहे। असे होत असणारे भारतीय जनता पक्षाचे आरोप सर्व निरर्थक आहेत। सदर व्हायरल होत असणारा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगेजी यांना उभं राहण्याचा, चालण्याचा त्रास आहे हे सर्वश्रुत आहे आणि अशा वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे तातडीने। या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत। आपण बघितलं असेल की पंतप्रधान कार्यालय निवासस्थानाच्या समोर जे आंदोलन झालं त्यावेळेसही दीर्घकाळ खरगे साहेबांना उभं राहावं लागलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे ती थोडे प्रश्न निर्माण झाले होते आणि त्या ठिकाणी घटना तशी पुन्हा घडू नये, पुनरावृत्ती होऊ नये याकरता सोनियाजीला सूचना देत आहेत। असे आरोप जे आहेत हे भारतीय जनता पक्षाने करणं थांबवावं। आज कांग्रेस अधिवेशन आज यहाँ इंदिरा भवन में पूरा वंदे मातरम गाया गया, इसमें कोई वाद विवाद का सवाल नहीं उठता। कोई रोकने का कोई प्रयास नहीं था, कोई रोकने का प्रयास नहीं था क्योंकि लंबे समय से कांग्रेस अध्यक्ष खड़े हुए थे। सोनिया जी कह रही थी उनके लिए कुर्सी लाके रख दो। दरम्यान काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही सत्ताधाऱ्यांचे आरोप फेटाळत काँग्रेसची पाठराखण केल्याचं दिसलं। मला त्या भाजपला विचारायचं आहे, जेव्हा वंदे मातरमचं बिल आता लोकसभेत येत होतं तेव्हा प्रधानमंत्री गृहमंत्री कुठे होते? हा वंदे मातरमचा अपमान नाहीये? हा वंदे मातरमचा अपमान नाहीये? 2026 मध्ये गृह मंत्रालयानं वंदे मातरम संदर्भात नवीन नियम लागू केलाय। त्यानुसार सर्वच कार्यालयीन कार्यक्रमात वंदे मातरमचे सर्व 6 कडव्यांचं गायन अनिवार्य करण्यात आलं। वंदे मातरमच्या जास्त वेळ चालू राहिल्यानं सोनिया गांधी आणि खरगेंनी सूचना दिल्या गेल्यात का याबद्दल अस्पष्टता आहे, पण सध्या तरी काँग्रेसच्या या व्हिडिओवरनं राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय।
ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.